हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला परफेक्ट आणि चविष्ट अशी व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काही कारणांमुळे नॉनव्हेज मी खायचे थोडे दिवस बंद केलं आहे, त्यामुळे मी व्हेज बिर्याणी ट्राय केली आणि इतकी परफेक्ट झाली आहे की कायच सांगू. त्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत: गाजर, फ्लावर, बटाटा आणि त्याचबरोबर वाटाणा. ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्यायचा. दही घ्यायचं, पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची. पुदिन्याने खूप छान चव लागते. त्यानंतर काही मसाले जसं की बिर्याणी मसाला, लाल तिखट, त्यानंतर गोडा मसाला आणि धनेपूड. दही वगैरे टाकायचं. पाणी काय ॲड करायचं नाही. छान हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडं अर्धा तासासाठी याला मॅरिनेट व्हायला ठेवायचं. म्हणजे जे दही आणि मसाले आहेत त्याची छान चव त्या भाज्यांमध्ये उतरते. त्यानंतर इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये तेल टाकलं आणि काही खडे मसाले टाकले. त्यात बासमती राईस मी टाकणार आहे. बासमती राईसने बिर्याणी खूप छान होते. तर हे आपण झाकण न लावता असं शिजून घेणार आहोत. बिर्याणी करताना शक्यतो पसरट भांडं घ्यायचं. माझ्याकडे हा पॅनो होता, म्हणजे लेअरिंग करायला छान पडतं, बरं पडतं. तर याच्यामध्ये मी असं उभा चिरलेला कांदा मस्त तळून घेतला. तो कांदा एका डिशमध्ये काढून घेतला आणि त्याच उरलेल्या तेलामध्ये कच्चा कांदा, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट मी इथे परतून घेत आहे. मस्त तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची. त्यानंतर त्यात 2 विलायची ॲड करायच्या आणि पुन्हा एकदा त्यात काही मसाले ॲड करायचे, जसं की बिर्याणी मसाला, लाल तिखट, गोडा मसाला आणि सोबतच थोडीशी धनेपूड. ते सगळं टाकून झालं की आपल्या मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या भाज्यासुद्धा याच्यात ॲड करून घ्यायच्या आणि छान त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. तेलही सुटतं आणि ग्रेव्हीही छान लागते. लाईक दिस मी तुम्हाला इथे दाखवते. अशा प्रकारे त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. पाणी काय ॲड करायचं नाही. मस्त कमी गॅस करून द्यायचा आणि छान त्या भाज्या शिजून निघतात. मग त्यानंतर आपल्याला हा जो उकडलेला तांदूळ आहे, आपला भात यावर लेअर करायचा आहे आणि मग तो भात टाकल्यानंतर तो आपण तळलेला कांदा, त्यानंतर पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. इतकी भारी बिर्याणी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा.